भाजप बूथ स्तरावर विधानसभेची तयारी सुरू. रावसाहेब दानवे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विधानसभेची तयारी भाजपने बूथ स्तरावर सुरू केली असल्याचं सांगितले. 24 ते 25 तारखेला शहा यांचा नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. रावसाहेब दानवे यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजप कटिबद्ध आहे. तसंच त्यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दलही बोलणं केलंय. लोकसभा फटकावर बोलताना लोकसभेमध्ये अपेक्षित यश मिळाले नसले तरी विधानसभेची तयारी भाजपने बूथ लेवल पासून सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितले. तसंच राणे यांच्यावर बोलताना आमची भूमिका स्पष्ट आहे. एखादा कार्यकर्ता महायुतीबाबत बोलत असतील तर तिन्ही पक्षाचे नेते बसून तोडगा करतात. कार्यकर्ते बोलत असतील तर ते पक्षाचं मत नाही. 3 पक्षात वेगवेगळी मतं असतात, सहमत असतात असं नाही. बघूयात रावसाहेब दानवे यावेळी काय म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे महाराष्ट्राच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. 24 तारखेला सकाळी नागपूर कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद बैठक करणार आहे आणि नागपूरची बैठक संपल्याच्या नंतर दुपारी संभाजीनगरला त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक करणार आहे. बैठकीनंतर संभाजीनगरला त्यांचा मुक्काम आहे आणि 24 तारखेला सकाळी ते नाशिक शहरामध्ये येणार आहे आणि शहरामध्ये विभागीय बैठकीही तिन्ही ठिकाणी आणि विभागाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणी ते संवाद साधणार आहे. आणि नाशिक विभागाचा संवाद दौरा झाल्याच्या नंतर अमितभाई कोल्हापूरला जाणार आहे आणि त्याही ठिकाणी विभागीय बैठक होणार आहे आणि ह्या ज्या काही 4 बैठका होणार आहे हा अमितभाईच्या दौऱ्याचा पहिला टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व विभागाच्या प्रमुख कार्यकर्ते, त्यामध्ये आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, आमचे अध्यक्ष, साधारणतः 750 ते 900 कार्यकर्त्या जिल्ह्याच्या रचनेप्रमाणे या बैठकीला उपस्थित राहणार आहे. आणि या बैठकीमध्ये आगामी ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एक तयारी म्हणून कार्यकर्त्याला ते मार्गदर्शन करणार आहे. हा पहिला टप्पा मी सांगितला आहे आपल्याला. पुन्हा अमितभाई दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीची तयारी अगोदरपासून सुरू केलेली आहे. कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, परंतु जी तयारी सुरू झाली ती कार्यकर्त्यांनी केलेली तयारी बघणे आणि कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार या महाराष्ट्रात परत आणण्यासाठी अमितभाईंनी मुद्दामहून लक्ष घातलेलं आहे. त्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. हे बघा, आमची स्पष्ट भूमिका आहे. एखादा कार्यकर्ता NDAच्या संदर्भात बोलत असेल तर आमची एक समन्वय समिती आहे. आमचे नेते, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून या गोष्टीवरचा तोडगा काढतात. एखादा कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी बोलला याचा अर्थ आमच्यामध्ये काही मतभेद असा होऊ शकत नाही. पण जी जनसन्मान यात्रा सुरू आहे अजित पवार गटाची, त्या सभेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे निषेध करण्यात आलेला आहे. हे बघा, तुम्ही समजून घ्या, 3 पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षामध्ये काही मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यावर आम्ही एक आहे. काही मुद्दे असे आहेत की ज्या पक्षामध्ये त्या मुद्द्याशी आम्ही सहमत नाही. असं तर NDAचं सरकार केंद्रात बी चाललं. जेव्हा एकत्र येऊन सरकार चालवायचं असलं तेव्हा काही मुद्द्यावर सहमती असते, काही मुद्द्यावर सहमती नसते. अशातला तो भाग आहे.
आणि असं आहे की भारतीय जनता पार्टीने या अगोदरच या आंदोलनाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतानाच मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं। खरं तर मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की कदाचित हा आरक्षणाचा आपला फटका आहे म्हणून घाई गडबडीमध्ये नारायण राणे समिती नियुक्त करून आरक्षण दिलं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी। परंतु जर एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर समिती नियुक्त करून आरक्षण दिल्या जात नाही, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते। आमचं सरकार 2014ला आलं, आम्ही मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून रीतसर आयोगाने राज्यभर दौरा करून हा समाज आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागासलेला हे सिद्ध केलं आणि विधिमंडळात ठराव घेऊन आरक्षण दिलं। ह्या आरक्षणाला चॅलेंज केलं गेलं, परंतु हायकोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं। परंतु सत्तांतर झाल्याच्या नंतर या आरक्षणाला पुन्हा चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण चॅलेंज केलं गेलं। परंतु त्या तत्कालीन सरकार जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, वकिलाची फौज चांगली उभी केली नाही, काही तांत्रिक बाबीची पूर्तता न केल्यामुळं सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं। हा सरकारचा त्या काळातला नाकर्तेपणा आहे आणि आत्ता हे सरकार आरक्षणाच्या बाजूनं बोलतो आम्ही असं म्हणतात, पण आपण बघितलं असेल की जरंगे पाटलाची मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण द्या। परंतु आत्ता जे कोणी आरक्षणाच्या बाबतीत बोलतात, मग ते NCP असेल शरद पवार साहेबाची, उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ते आपली भूमिका स्पष्ट करायला त्यांनी मतासाठी फक्त ते राजकारण करतायत। त्यांना अनेक आंदोलकांनी विचारलं की मराठा समाजाला ओबीसीतून तुम्ही आरक्षण देणार का, परंतु ते तोंड उघडायला तयार नाही। भारतीय जनता पार्टीनं भूमिका स्पष्ट घेतलेली आहे की आम्ही मराठ्याला आरक्षण द्यावं या बाजूचे आहोत, परंतु कोणाचं आरक्षण काढून कोणाला देण्याच्या बाजूचे आम्ही नाही आहेत। आमचं मत आहे की जर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आरक्षण देण्याच्या बाजूचं असेल त्यांनी स्पष्ट भूमिका करावी आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकावं की आम्ही जर निवडून आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ, पण हे स्पष्ट सांगायला तयार नाही। मताचं राजकारण करतायत आणि मतं आम्हाला मिळण्यासाठी फक्त या निवडणुकीपुरतं त्यांना ते नाटक करायचं आहे, पण मुळामध्ये त्यांची भूमिका ही स्पष्ट नसल्यामुळं त्यांच्याच मनात नाही मराठा समाजाला आरक्षण द्यावं। चारही प्रमुख ठिकाणी बैठक घेत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने किती जागा भाजप करणार त्या संदर्भात काही हे होणार आहे का? जागा वाटपाचा निर्णय हे आमचे NDAचे जे काही प्रमुख नेते आहेत ते एकत्र बसतील, जागा वाटप करतील। आमच्यामध्ये जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि त्यामुळं अपेक्षित अशा प्रकारच्या जागा प्रत्येकाला दिल्या जातील। जिंकणं हा आमचा क्रायटेरिया आहे, कारण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार आम्हाला पुन्हा महाराष्ट्रात आणायचं आहे। महामंडळांचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे, परंतु 110 पैकी 7 महामंडळ राज्यातले असे आहेत की जे वर्षोनवर्ष बंदच आहेत, त्याच्यावर पैसा खर्च होतोय परंतु कामकाज काहीच होत नाही। याच्यावर सरकार विचार करेल। राज्यात तिसरी आघाडी स्थापन होते, त्यामुळे विरोधकांकडून म्हटलं जातं की तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपला होणार। चांगली गोष्ट आहे। अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी दिली भेट। बॉलिवूड अभिनेते आमिर खान आज अकोल्यात आले आहेत, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आमिर खान यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। तर त्याआधी कृषी विद्यापीठातील विविध क्षेत्राला तसेच प्रदर्शनीला त्यांनी भेट दिली। यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग, हॅप्टिकल्चर, सेंद्रिय शेती संशोधन विभाग, फळ आणि रोपवाटिका विभाग यांचा समावेश आहे। कंट्रोल है ये बायो फर्टिलाइजर है, ये राइजोबियम है, ये एजोटोबैक्टर है, ये पल्सेस के लिए जो लगते हैं, कॉटन के जो लगते हैं। राइजोबियम, क्या कहते हैं, they all mobilize existing elements in the
चोपड्यात 7 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुसांसह 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. जळगावच्या चोपडा तालुक्यात 7 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतूस सापडले असून पोलिसांनी 2,90,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. आमर्टीकडून मोटरसायकलवर 2 जण गावठी कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी मिळाल्याने त्यांनी लासूर हातेड रस्त्यावर सापळा रचला. मोटरसायकलवर येणाऱ्या इसमाची तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी कट्टे व जिवंत काडतूस मिळून आले. चोपडा ग्रामीण स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 गावठी कट्टा जिवंत काडतुसांसह मोटरसायकलचा 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की 2 आरोपी गावठी कट्टे पिस्टल घेऊन मध्य प्रदेशातून इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये या साईडला येणार आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली. इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्यांनी लगेच ताबडतोब ट्रॅप अरेंज केला आणि लासूर ते हातेड रोडवर पाटचारी पुलाजवळ त्यांनी नाकाबंदी लावून एक स्प्लेंडर मोटरसायकलवर 2 मुलं जाताना त्यांनी पकडली. त्यांच्या जवळ एक सॅक होती, त्या सॅकची तपासणी केली. सॅकची तपासणी केली तर त्याच्यामध्ये 7 पिस्टल गावठी कट्टे आणि 10 जिवंत काडतूस राऊंड हे त्यांच्याकडे मिळालेले आहे. त्यांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे. सध्या ते पोलीस कस्टडीत आहेत. 4 दिवसाची पोलीस कस्टडी आहे. ही जी मुलं आहेत, एकाचं नाव आहे सागर रणसौर, धायरी फाटा पुणे, आणि दुसरा आहे मनोज खांडेकर, हा कराड शहर सातारा जिल्ह्यातील राहणारा आहे. ही 2 मुलं आहेत. ह्यांनी मध्य प्रदेशातल्या उमरटी गावातून ही पिस्टल खरेदी केली आणि पुण्याला घेऊन जात होते अशी माहिती सांगितलेली आहे. सध्या त्या आरोपीकडं म्हणजे कुणासाठी घेऊन जात होते, नेमकं उमरटीतून कुणाकडून खरेदी केले याच्याबद्दल आम्ही अजून तपास पुढे चालू आहे. जे ह्याच्यामध्ये रॅकेट उघडकीला येईल त्या सर्वांना अटक करण्यात येईल. साहेब, या मुद्देमाल एकूण किती साधारण हा सगळा मुद्देमाल मोटरसायकलच्या किमतीसह 2,90,000च्या आसपासचा हा मुद्देमाल आहे. शरद पवार मला पाडण्यासाठी येत आहेत अशी टीका शेखर निकम यांनी केली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. शरद पवार त्यांच्या बाबतीत प्रचंड आदर आहे. हृदयातील गोष्टींचा जाहीर प्रदर्शन करण्यापैकी मी नाही. शरद पवार मला पाडण्यासाठी येत आहेत. या दौऱ्यात त्यांना भेटणे संयुक्तिक नाही. चिपळूणच्या जागेवर महायुतीतील मित्र पक्षांचा दावा केला जातोय. त्याबाबत वरिष्ठ नेते अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं आमदार शेखर निकम म्हणाले. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, त्यानंतर शरद पवार साहेब सुद्धा आहेत. काय एकंदरीत सांगाल आजच्या दौऱ्यासंदर्भात? नाही, माझ्यापुरतं विचाराल तर आज 21 तारखेला आदरणीय अजितदादा ह्या आमच्या दौऱ्यावर येत आहेत. 3 वाजता लँड होतील. 3 नंतर सावर्डा असं करत करत आम्ही पॉवर हाऊसला समाजामार्फत काही तिथं सत्कार होतील. मग बहादूर शेखला गेल्यानंतर तिथून एक मोटरसायकल रॅलीने आपला जिथं आपली सभा आहे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथं पहिल्यांदा ते संबोधित करतील. त्यानंतर काही प्रमुख लोकांकडे भेटीगाठी आणि त्यानंतर संध्याकाळी 7 नंतर चिपळूण शहरातल्या मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर इतर संघटना, वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या संघटना, यांना ज्यांना भेटायचं, ज्यांची दादांकडे काम आहेत, त्यांना सगळ्यांना दादा भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा, म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील किंवा अन्य कोण जे सगळे आहेत ते सगळ्यांशी संवाद साधणार. त्याचबरोबर
पवार साहेबांचा पण दौरा आहे पुढच्या 2 दिवसांमध्ये. पवार साहेबांचे तुमचे नातं जे आहे ते वेगळं आहे. त्याच दरम्यान या दौऱ्याच्या दरम्यान तुम्ही पवार साहेबांची खरं भेट घेणार आहे. नाही, आता एक लक्षात घ्या, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, सगळं आहे, सगळ्या गोष्टी आहेतच. त्या मनात कुठं हृदयातल्या गोष्टी कधी जात नाहीत. आणि माझ्यासारखं असं आहे की त्या हृदयातल्या गोष्टीचं कधी जाहीर प्रदर्शन करणाऱ्यातला मी नाही. त्यामुळे आज ते येत आहेत, ते मला पाडायला येत आहेत. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आता आज काय ते काय असं काय कुठच्या कार्यक्रमाला येत नाही. तर इथं ते प्रामुख्याने येणार आहेत, ते इथला उमेदवार राष्ट्रवादीचा लाभ कसं करता येईल ह्याच्यासाठी येणार आहे. त्यामुळे ह्या दौऱ्यात भेटणं हे कार्य सगळ्याच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने तर संयुक्तिक नाही. इतर कुठच्या कार्यक्रमाला असते तर निश्चितपणे मी त्यांना भेटलो असतो. एवढी वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत आहात, पण आज पहिल्यांदाच तुमच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसणार आहे. वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती घडलेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे. आता त्या परिस्थितीतून जात असताना शेवटी जसा डिवोर्स होतो आणि मग मुलाला बाप किंवा आई असं ते सगळं असतं आणि नंतर ते असतं, ते असतंच ना. त्याला काय शेवटी ती प्रक्रिया आहे. आज राजकारणातली ही जी परिस्थिती आहे ती असताना मी आज आदरणीय अजितदादांचा उमेदवार आहे. मला इथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत माझा अगदी नेटवर्क आहे. मला प्रचंड विश्वास आहे की आपण त्या साध्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवणार आहे आणि ती जिंकण्यासाठीच आपल्याला लढवायची. काका पुतण्याच्या दोन्ही सभा एकाच मतदारसंघात एकाच ठिकाणी होत्या. आता ह्याच्याबद्दल मी कसं सांगू? कारण मी असं आधी ऐकलं होतं की ते फक्त आधी मंत्र्यांना टार्गेट करणार आहेत, पण आता मलाच पहिला टार्गेट आहे ना. मी आता त्या टार्गेटला कशी फाईट द्यायची आणि त्यातून कसं यायचं ही माझं स्किल आहे ना. सर, सगळ्या गोष्टी माहिती. आता कोकणात तसं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थात अजित पवारांच्याकडे असलेला एकमेव मतदारसंघ आहे. तुमच्या त्या चेहरा आहे, निकम शहर म्हणून एक वेगळा आदर आणि त्या बाबतीत पाहिलं जातं. पण असं असताना इथे जे आता हेवे दावे सुरू झाले किंवा दावे प्रत्यावे सुरू झालेले आहेत मित्र पक्षांकडून, त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल करणार आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट यांचं आव्हान आणि शिवसेना यांचं तुम्ही कसं मानता? पहिली गोष्ट, जेव्हा निवडणूक आपण लढवत असतो तेव्हा कोणी उभा असू दे ते आव्हानच असतं. असं कोणी गृहीत धरून चालायचंच नसतं. कुठची निवडणूक लढवायची तर मग हा लहान हा मोठा, हा बरा तो बरा असं काय नसतं. ते आव्हान असतं आणि ते पेलण्यासाठीच आपण उतरायचं असतं. जो तुम्ही दुसरा मुद्दा उपस्थित केलात की ही जागा मागणारे महायुतीतल्या आणि बाकीचे शिलेदार आहेत, तर मी आधी तर स्पष्ट मी दादांनाही सांगितलं की तुम्ही तिघं बसून जो निर्णय द्या, तिघं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा, जो निर्णय तो देतील तो मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणी हेवे मागणी करणं किंवा ते करणं हे काय ज्याचं त्याचं काम आहे आणि ते रास्त पण आहे ना. प्रत्येकजण आपापल्या पक्षासाठी मागणी तर करणारच आहे. उद्या त्या वरिष्ठांनी ठरवायचं आहे. वरिष्ठ म्हणण्यापेक्षा जो दादा निर्णय देतील तो शिरसंवाद आपण पाळून ते ज्या महायुतीचा असेल ज्याचा उमेदवार इच्छा त्याच्या मागे ठामपणे राहणं हीच माझी भूमिका आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद संपन्न. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक हल्ला करणे, धारावीत अनाधिकृत मस्जिद कारवाई करण्यासाठी आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मानहान करणे हे महाराष्ट्रात चालणार नाही, असं स्पष्ट पत्र मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचे पक्ष महाराष्ट्रात मुस्लिमांचे लांगुलुचान करीत आहेत. दंगली घडवण्याचे काम उद्धव ठाकरे सेना, राहुल गांधींची काँग्रेस करीत आहे, अशी टीका देखील किरीट सोमय्या यांनी दिली आहे. 10 दिवशी गणेश विसर्जनात ठरवून मिरवणुकीवर दगडफेक झाली. ही दगडफेक मुस्लिम समाजाच्या गुंड यांनी केली आहे. लँड जिहाद एका बाजूला, वक्फसाठी प्रॉपर्टी जप्त करणे आणि आता केंद्र सरकारने विधेयक आपल्यावरही अशांतता वाजवण्याचा प्रयत्न करीत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी प्रार्थना केली आहे, भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वासाठी एकत्र आली होती. महायुती हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे, मुस्लिम चांगुल चालन करण्यासाठी नाही. हाँ, अखबार में मैंने ये पढ़ा है, सुजाता सौनिक एक बहुत अच्छी अफसर है, अधिकारी है, मुख्य सचिव के पद पर उसकी नियुक्ति हुई है. इस संबंध में कोई भी बिजनेस लॉबी या पॉलिटिकल लॉबी दबाव लाती होगी तो ये योग्य नहीं है.
उनकी यहाँ से बदली ट्रांसफर नहीं हो सकती और नहीं होने देंगे। दीपांशवर का नाम चल रहा है सर, कहीं ना कहीं मैंने जो कहना था कह दिया। कोई बदली ला नहीं सकते। कोई भी माफिया कॉन्ट्रैक्टर इस प्रकार का दबाव लाते होंगे तो हम उससे सहमत नहीं होंगे। अच्छे ऑफिसर के ऊपर इस प्रकार से दबाव लाने का कोई प्रयास करता होगा तो मंत्रालय में स्पष्टता है। अब ये ऐसा है कि माफिया कॉन्ट्रैक्टर करते होंगे, मुझे उसकी परवाह नहीं है। उद्धव ठाकरे सेना, राहुल गांधी की कांग्रेस प्रोत्साहन दे रही है। आज धारावी में अनधिकृत मस्जिद यानी आसपास की जमीन जो खा रहे हैं उसके ऊपर सरकारी कर्मचारी कार्रवाई करने गए तो उनके ऊपर हमला किया गया है। गणेश विसर्जन के जो प्रोसेशन जुलूस निकले, 1 डजन से ज्यादा जगह पर मुस्लिम समाज के गुंडों ने हमले किए। ये सब कॉमन डिजाइन है। लोकसभा में मुस्लिमों में धार्मिक भावनाएं भड़काकर उसको वोट जिहाद का स्वरूप पुनः विधानसभा में करने चाहते हैं। इसके संबंध में मैंने देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री को पत्र लिखा है। मैंने उनको यह भी आगाह किया है कि अगर महायुति का कोई पक्ष या नेता मुस्लिम अपीजमेंट, तुष्टीकरण को बढ़ावा देने की बात करेगा तो ये हमें मंजूर नहीं है। बाला साहेब ठाकरे की शिवसेना उस समय की और भारतीय जनता पार्टी ने हिंदुत्व के लिए हम साथ में आए थे। महायुति का धर्म है, कर्तव्य है, उन्होंने हिंदुत्व की रक्षा करना और इस प्रकार से विधानसभा चुनाव को ध्यान में रखकर लैंड जिहाद, लव जिहाद, वोट जिहाद के नाम से दंगे भड़काने का राहुल गांधी की कांग्रेस, उद्धव ठाकरे की सेना प्रयास कर रही है। उसके पर कार्रवाई, एक्शन देना। उद्धव ठाकरे सेना, राहुल गांधी की कांग्रेस प्रोत्साहन दे रही है। आज धारावी में अनधिकृत मस्जिद यानी आसपास की जमीन जो खा रहे हैं उसके ऊपर सरकारी कर्मचारी कार्रवाई करने गए तो उनके ऊपर हमला किया गया है। गणेश विसर्जन के जो प्रोसेशन जुलूस निकले, 1 डजन से ज्यादा जगह पर मुस्लिम समाज के गुंडों ने हमले किए। ये सब कॉमन डिजाइन है। लोकसभा में मुस्लिमों में धार्मिक भावनाएं भड़काकर उसको वोट जिहाद का स्वरूप पुनः विधानसभा में करने चाहते हैं। इसके संबंध में मैंने देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री को पत्र लिखा है। मैंने उनको यह भी आगाह किया है कि अगर महायुति का कोई पक्ष या नेता मुस्लिम अपीजमेंट, तुष्टीकरण को बढ़ावा देने की बात करेगा तो ये हमें मंजूर नहीं है। बाला साहेब ठाकरे की शिवसेना उस समय की और भारतीय जनता पार्टी ने हिंदुत्व के लिए हम साथ में आए थे। महायुति का धर्म है, कर्तव्य है, उन्होंने हिंदुत्व की रक्षा करना और इस प्रकार से विधानसभा चुनाव को ध्यान में रखकर लैंड जिहाद, लव जिहाद, वोट जिहाद के नाम से दंगे भड़काने का राहुल गांधी की कांग्रेस, उद्धव ठाकरे की सेना प्रयास कर रही है। उसके पर कार्रवाई, एक्शन देना। वर्षा गायकवाड आहे, देखील तिकडच्या धार्मिक स्थळ वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, त्याकडे कसं? गणेश विसर्जनाचा मिरवणुकीवर दगडफेक करणे, हल्ला करणे, धारावीत अनधिकृत मस्जिद तोडणाऱ्या सरकारी वाहनांवर कर्मचाऱ्यांची मारपीट करणे, मारहाण करणे, महाराष्ट्रात हे चालणार नाही असे स्पष्ट पत्र मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे। लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी त्यांचे पक्ष महाराष्ट्रात मुस्लिमांचं लांगून चालन सोडून त्यांना चढवणं,
आक्रमकता आणणे, अशांतता, दंगली घडवण्याचं कटकारस्थान हे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचा काँग्रेसने घडवलं आहे. 10 ठिकाणी 10हून अधिक ठिकाणी गणेश विसर्जनाचा मिरवणुकीवर ठरवून दगडफेक झाली आणि हे सगळे मुस्लिम समाजाच्या गुंडांनी केली. लेन जिहाद, एका बाजूला वक्फची प्रॉपर्टी जप्त करणे, गिळंकृत करणे आणि आता परत केंद्र सरकारने या संबंधात विधेयक आणलाय तर अशांतता माजवण्याचा प्रयत्न. वोट जिहाद आम्हाला सगळ्यांना माहित आहे. मी या संबंधात देवेंद्र फडणवीसजींना प्रार्थना केली आहे की भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे असताना जी शिवसेना होती हे हिंदुत्वासाठी एकत्रित आली होती. महाराष्ट्रात भाजप सेना महायुती हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आहे. मुस्लिम लागून चालणार नाही. मग त्यासाठी अन्य पक्ष प्रयत्न करत असेल किंवा महायुतीतला कोणी जर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तरी भारतीय जनता पक्ष हे मान्य करणार नाही. या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर पारडी पोलीस स्थानकात दाखल. अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी जाब विचारण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर नागपूरमधील पारडी पोलीस स्थानकात दाखल झाल्या. 15 सप्टेंबर रोजी नागपुरातील पारडी परिसरातील एका घरात घुसून 9 वर्षाच्या नाबालिग बालिकेवर अत्याचार करण्यात आला होता. तब्बल 5 दिवसांनी काल रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज सकाळी मुंबईच्या माजी महापौरांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या नागपुरात शहरातील पारडी पोलीस स्थानकात दाखल झाल्या आहेत. पोलिसांना अनेक प्रश्न त्यांनी विचारले. नागपूर स्मार्ट सिटी नावालाच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सीसीटीव्ही असताना देखील आरोपीला पकडायला 5 दिवस लागले असे त्यावेळी त्या म्हणाल्या. आणि का ना पुढे येऊ दे. निधी इकडे ये. निधी जाई ना पुढे घ्या. निधी लागेल ताई थोडंसं माझ्याकडे आणि का ना पुढे ताई थोडंसं एक स्टेप इकडे तू इकडे बस ठीक आहे. ओके मॅडम राईटला पारडी पोलीस स्टेशनला भेट दिली, काय चर्चा झाली मॅडम? आरोपीला तर त्यांनी काल अटक केली रात्री. मुळामध्ये आमचा श्री शक्ती संवाद म्हणून आमचा इथे पूर्व विदर्भ माझ्यासोबत आमच्या नगरसेविका निधी शिंदे आलेले आहेत. आमच्या गोरेगावच्या विधानसभा संघटक आमच्या शालिनीताई सावंत आलेले आहेत. शाखाप्रमुख आमच्या सोनाली म्हात्रे आलेले आहेत आणि इथले किशोर असतील, नंतर ते आमचे सगळे पदाधिकारी आहेत. इथे बाजूलाच राहणारे अलका दलाल आहेत, बोधनवार आहेत, आमच्या अन्नपूर्णा ताई सुरेखा ताई आहेत. हे सांगण्याचं प्रयोजन का तर इथे सर्वजण सामान्य जनतेसाठी झटतंय. ही इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आमच्या प्रियांका चतुर्वेदी, त्याच्यानंतर ऋतुजा लटके आणि विशाखा राऊत यांनी 18 तारखेला आम्हाला शक्ती कायदा कार्यान्वित करा अशा पद्धतीने आम्ही पत्र घेऊन आलोच होतो त्या पोलीस स्टेशनला, त्यातल्या DCP ACP कमिशनरना देण्यासाठी, कलेक्टरला देण्यासाठी. पण त्यात दुर्दैवाने ही घटना घडली आणि आमची तारीखही आज होती. आम्ही काही अत्याचारी कुटुंबाच्या बरोबर थोडीशी चर्चा केली. ते कुटुंबाचं घर पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर पूर्ण परिसर स्मार्ट सिटीमध्ये आणि आजही जर मातीच्या घरात नुसत्या तीन पत्र्यांच्या घरात अशा 2 मुली किंवा जिथे जिथे तरुण मुली, लहान मुली असतील तर असे नराधाम हे हेरत असतात.
आणि अशा नराधमावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, ही अख्ख्या देशातून आता उठाव होतोय. स्मार्ट सिटीमध्ये ही सिटी अजूनही डेव्हलप झालेली दिसत नाही. पोलिसांना पण मी सांगितलं की पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे, पण पोलिसांना त्या नराधमांनी 4 दिवस चकवा दिला, लकवा दिला आणि सापडला नाही. काल तो सापडला, त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन. पण आज मात्र ती केस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा नराधमांना हे सरकार म्हणजे आता सगळ्यांच्या माध्यमातून आलं आहे की गृहमंत्री जे आमच्या राज्याचे ते नागपूरचेच आहेत. 100% त्यांच्यापर्यंत ही केस गेली असणार. पोलिसांवर 4 दिवस पोलिसांवर त्याचा तपास का लागला नाही ह्याचा पण शोध घेतला पाहिजे. आज पोलिसांनी केलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही केलं आहे. आणि आदित्य उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा कळलं त्याच वेळेला त्यांनी किशोर कुमेरियाकडे माझ्याकडे संपर्क करून तुम्ही त्यांना भेट द्या, नाही करा. आज ते कुटुंब शिवसेना आदित्य उद्धव ठाकरे यांनी ते आम्ही दत्तक पद्धतीने घेतलं. त्या मुलींचं शिक्षणाचा खर्च अगदी लग्न होईपर्यंत, आणि आम्ही हे जे बोलतो ते करतो. कारण आमच्या ज्या पदाधिकारी अलका दलालसारख्या पदाधिकारी आहेत, आमच्या बोधनवार आहेत, आमच्या त्या ताई आहेत ज्यांचं स्वतःचं एक उद्योग आहे, तर त्या सगळ्यांनी झालं ताई तुम्ही आता काळजी करू नका, मी जेव्हा जेव्हा नागपुरात येईन त्या वेळेला कुटुंबाला नक्की भेट देईन. कारण अत्याचार झाला आहे, त्या मुलीवर परिणाम झाला, खोलपर्यंत परिणाम झालेला आहे. तिला थोडंसं काउन्सिलिंगची गरज आहे. या सगळ्या गोष्टी करणं. धारावीमध्ये आज तणाव आहे. मस्जिद अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाची टीम गेली होती मुंबई महानगरपालिकेची, आणि त्या ठिकाणी तणाव आहे सध्या. नाही, आम्हाला काही कल्पना नाही, कारण आम्ही इथे आहोत. आणि असं जातीचे तेढ ज्या पद्धतीने वाढवले जात आहेत, ज्या पद्धतीने तू राहशील किंवा हिंदू राहील किंवा मुस्लिम राहील असा तेढ भाजपाचे आमदार करत आहेत, तर मला वाटतं असं न करता गुण्यागोविंदांनी जर धारावी डेव्हलप करायची आहे तर स्थानिकांना त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. हे तर धार्मिक स्थळ आहे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि विश्वासात घेऊन ते केलं पाहिजे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या ठिय्या आंदोलनाकडे सत्ताधाऱ्या विरोधकांची दुर्लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्टमंडळ मुंबई येथे उद्या भेट घेणार आहेत. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे. विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांची तयारी, ठिय्या आंदोलन सुरू आहे. खासगीमध्ये सर्व आमदारांशी बोलत होतो, मात्र उघड कोणी पाठिंबा दिला नाही. पुढीलही कायदेशीर मार्गाने लढाई सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळू म्हणणाऱ्यांनी अगोदर जिल्ह्यातील सर्व समन्वयकांची बोलून निर्णय घ्यावा. दरम्यान पोलीस भरतीच्या 12,000 जागेची भरती डिसेंबर अगोदर करून घेतली जाणार याबाबत गृह खात्याकडून अनुकूल असल्याचा दावा देखील आमदार जितेंद्र राऊत यांनी केला आहे. ठिय्या आंदोलनाचा आपला 9वा दिवस आहे, काय सांगाल? नाही, आज 9वा दिवस आहे. आता आज आमची सगळीच शिष्टमंडळ मुंबईला निघालेलं आहे, कारण आज माननीय पंतप्रधान साहेबांचा दौरा वर्ध्याला होता, त्यामुळं आज जाणार होते, परंतु कोणी भेटणार नाही म्हणून आजच्याऐवजी उद्या तिथं मुंबईला पोचतील, सर्वांनाच भेटतील आणि त्यांच्या भेटी झाल्यानंतर मग आमची पुढची दिशा काय आहे ते आम्ही ठरवू. गेली 9 दिवसापासून भाऊ आपलं ठिय्या आंदोलन चाललंय, पण मात्र सरकार याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतंय. धाराशिवमध्ये मुख्यमंत्री आले तर त्यावेळेस आपलं शिष्टमंडळ त्यावेळेस भेटलं होतं, तर त्यावेळेस देखील काही चर्चा झाली होती का? काय त्यांनाही निवेदन दिलेलं आहे, समक्ष भेटून सगळ्यांना पत्र दिले आहेत, विरोधी पक्षांना पण दिलेले आहे, सत्ताधाऱ्यांना पण दिलेले आहेत, सगळ्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या आमदारांना दिलेले आहेत, आपल्या माध्यमांना पण माहिती आहे.
की जो हा आरक्षणाचा विषय की गेली 40 वर्ष झालं हा असाच विषय रेंगाळत पडलेला आहे आणि हा कुठंतरी पूर्णपणे संपवा या दृष्टिकोनातून 288 पैकी मी या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आता मला किंवा समाज बांधवाला या ठिकाणी सांगायचं की माझ्या अगोदर ही मोठमोठी आंदोलनं झाली, 58 मोर्चे निघाले, 500च्या आसपास जवळपास आपल्या मराठा समाज बांधवांनी याकरता सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. आता मी तर एक ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि फक्त समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा मी एक खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्याला या ठिकाणी उद्याही आणखीन काही निवेदनं देऊन पुढं काय आणखीन त्याच्यातनं आश्वासन मिळतं आहे का किंवा काय पुढं ह्याच्या बाबतीमध्ये काय कारवाई होती का हे पाहू आणि त्यानंतर आमची आणखीन पुढची दिशा काय असेल ती ठरवू. भाऊ, आज गेली 9वा दिवस आहे आंदोलनाचा. ह्यापेक्षाही आपलं तीव्र आंदोलन पुढील काळात होईल. नाही, आता 58 मोर्चे निघाले. तीव्र आंदोलन म्हणजे काय? आता कोणाला तीव्र आंदोलन करताना ज्या गोष्टीसाठी आपण लढतो, आरक्षण मिळावं, शिक्षणाची सोय व्हावी, मुलांना नोकऱ्या लागाव्या आणि त्यांच्यावरतीच उद्या गुन्हे वगैरे दाखल जर होणार असतील तर मग ते आंदोलन करण्यात ह्याच्या बाबतीमध्ये आणखीनही ज्या अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला काय करता येईल ह्याच्या बाबतीमध्ये. जर हा प्रश्न अधिवेशनच घेणार नसतील म्हणजे कुणी ह्याच्यामध्ये पुढाकार घेणार नसेल तर ह्याच्या बाबतीमध्ये आणखीनही काही घटनात्मक ज्या काही बाबी आहेत या सर्व तपासून योग्य सर्वांचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये पुढं काही हालचाल करता येते का त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न निश्चितपणानं करू. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी खासदार हेमंत पाटील यांचे नांदेडात जंगी स्वागत. माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज प्रथमच नांदेड शहरात आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी उत्साहात स्वागत केले आहे. यावेळी हळद हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित होत आहे. महाराष्ट्र हा जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हळद पीक उत्पादन करणारा राष्ट्र आहे. या महामंडळाच्या माध्यमातून या पिकाला निश्चितच न्याय मिळणार आहे. तसंच आगामी विधानसभेच्या हिंगोली नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी प्रतिक्रिया माजी खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय अजितदादा व सर्व मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. कारण हळद हे पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होतं आणि महाराष्ट्र हा जगामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा राष्ट्र आहे आणि म्हणून आज त्यांनी या पिकामध्ये काम करत असल्यामुळे जो काही दर्जा मंत्रिपदाचा दिलेला आहे त्यामुळे निश्चित या पिकालाही न्याय मिळेल आणि जे काही गेल्या 10 वर्षापासून मी हळद संशोधन केंद्र, प्रक्रिया केंद्र हे जे काम करतोय त्या कामाचा एक सन्मान झाला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यावरती हिंगोली नांदेडची जबाबदारी, त्याचसोबत पाटील दाम्पत्याला दक्षिण किंवा उत्तरची जबाबदारी देणारं हे चर्चा आहे. वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि निश्चित हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या उमेदवार हे विजयी होतील याचा विश्वास आहे. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. शरद पवार माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या बैठकीसाठी दाखल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज दौऱ्यावर आहेत. यांची बारामती येथील माळेगाव या ठिकाणी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या बैठकीसाठी शरद पवार दाखल झाले आहेत. यानंतर शरद पवार डोरलवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीची पाहणी करणार आहेत. यानंतर शरद पवार गोविंद बाग या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
करते, लेकिन हमारा मुंबई महानगर पालिका का चुनाव आप नहीं ले सकते। 3 साल हो गए। मुंबई यूनिवर्सिटी का चुनाव लेने में आपकी हिम्मत नहीं है। आप कौन सी मुंह से आप बोल रहे हैं कि हम 1 नेशन 1 इलेक्शन का काम आगे बढ़ाएंगे? ये डरे हुए लोग हैं, चुनाव सामने नहीं जाते। जहां ये शिंदे जो है मुख्यमंत्री, जहां पैसों से मत खरीद कर सकते हैं, वहां चुनाव को सामने जाता है। जहां ईडी सीबीआई की ताकत चलती है, वहां ये लोग चुनाव को सामने जाते हैं। सीनेट में जो वोट करते हैं वो बहुत ही बड़े स्नातक होते हैं, ग्रेजुएट होते हैं, हाँ, यंग युवा पीढ़ी है, वो खरीदे नहीं जा सकते, तो वहाँ उनका कुछ चलता नहीं, तो चुनाव रद्द कर दिया। ये खेल चल रहा है हमारे देश में। सेमी कंडक्टर प्रकल्प हा एक फसवणुकीचा प्रकार आहे, बोगस आणि भंपक प्रकार आहे। या सेमी कंडक्टरचं तुम्ही संपूर्ण आता जाऊन पाहाल त्या जागेवर 5 किंवा 6 लोक तिकडे काम करतायत आणि 500 ते 600 कोटीची इन्व्हेस्टमेंट सरकार करणार, बरोबर ना? 5 ते 6 लोक तिथे काम करतायत, त्यांना काही दिशा नाहीये, काही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये। हा पुन्हा एकदा या मार्गाने भ्रष्टाचार करण्याचा हा प्रकार। 500-600 कोटी रुपये तुम्ही कोणाला देताय, कोणाची गुंतवणूक करताय, ही फसवाफसवी बंद करा। तर यापूर्वी कोणताही प्रकल्प आला तर गाजावाजा करणारं सरकार, मात्र या प्रकल्पाची जाहिरात देखील कुठेही केली नाही। जाहिरात केली ती त्या कंपनीने केली। फसवणूक आहे पूर्णपणे या राज्याची, या जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे। मुळात हा प्रकल्पच अस्तित्वात नाही, हा पूर्णपणे फसवणुकीचा प्रकार आहे। त्या माध्यमातून 500 ते 600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि आपापल्या लोकांना पैसे वाटण्याचा प्रकार। सर, मुंबईच्या तारांमध्ये स्थिती निर्माण झाली आहे। मशिदीचा भाग पाडण्यासाठी अधिकारी आले होते आणि वाद झाला, त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतायत। शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील। बालासाहेब थोराट का बयान आया कि अगला मुख्यमंत्री कांग्रेस का होगा, उसके बाद नाना पटोले का बयान आया कि अगला मुख्यमंत्री महाविकास आघाड़ी का होगा। सर, किस तरह से देखते हैं, क्या कहना? महाविकास आघाड़ी का ही होगा मुख्यमंत्री। तो पहले भी मैंने कहा है, इस राज्य का मुख्यमंत्री हम नहीं चुनेंगे, ये राज्य की जनता चुनेगी। इस बार राज्य की जनता मुख्यमंत्री को वोट देगी, महाविकास आघाड़ी को वोट देगी। मतलब इस राज्य का मुख्यमंत्री बदलना है। सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री है। आज मैंने पढ़ा है, एक नेता लक्ष्मण हाके ने कहा है, ये जो मुख्यमंत्री है ये गुंडों का और भ्रष्टाचारियों का 2 नंबर वालों का मुख्यमंत्री। ऐसे मुख्यमंत्री हटाकर एक साफ सुथरा प्रतिमा वाला मुख्यमंत्री अब लाएंगे। पिछली बार नारा लगा था कि अब की बार 400 पार। अब देवेंद्र फडणवीस बोल रहे हैं इस बार हम सेंचुरी मारेंगे। आप किस तरह से देखते हैं? सेंचुरी मारेंगे या पहले बॉल पर आउट होंगे, ये आने वाला समय बता। बेसिकली देवेंद्र फडणवीस पहले से ही मैदान से बाहर जा चुके हैं। उनको महाराष्ट्र के मैदान में अब जगह नहीं है, वो खुद हार चुके हैं, उनको हराया गया। वो मन से भी हारे हैं, सभी माध्यम से हारे हैं। वो सिर्फ ऊपर ऊपर की बातें करते हैं। अब उनको कोई गंभीरता से नहीं लेता है इस नेता को। चलिए, अशी माहिती अधिकृतपणे कोणी दिलेली नाही। अफवांवरती विश्वास ठेवू नका। आमच्या जागा वाटपामध्ये कोणते मतभेद नाहीत, इतकंच मी सांगू शकतो। अत्यंत सुरळीत पद्धतीने सुरू आहे। आता हे आपापल्या मनाचे श्लोक जर कोणी मांडत असतील, हा त्यांचा प्रश्न आहे। 100-100-84 असं कोणते सूत्र ठरलेलं नाही। ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढेल, कोणतेही सूत्र नाही। तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल। थँक्यू। मुंबई विद्यापीठाच्या, ज्याला आम्ही अधिसभा म्हणतो, एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे, विद्यापीठाला दिशा देणार आणि खुश खबर खुश खबर खुश खबर।
डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. राज्यात महाशक्तीचा मुख्यमंत्री होणार बच्चू कडू. संजय राऊत यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचा PR कार्ड नाही. संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे. महाराष्ट्र त्यांची जहांगीरदारी नाही. महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबूतीने देऊ आणि महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल. आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल असं राज्य उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 288 जागांवर उमेदवार देणार असं बच्चू कडू म्हणाले. संजय राऊतचा काही PR कार्ड नाही आहे महाराष्ट्राचा. त्यांनी खरं तर मला असं वाटतं का अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे. संजय राऊतनी मला वाटते अभ्यास पूर्ण बोलावं. आम्ही लढावंच नाही, तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे आमच्याकडून शक्य नाही. आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ. मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही. महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल. पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू आम्ही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिलकुल ते काही मला वाटते तोफखा थोडे आहे. सगळ्यांच्या समोर उमेदवार राहील, मजबूतीनं राहील. किती उमेदवार असतील महाराष्ट्रात महाशक्तीचे? 288. अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर तुमचा आमदार अभिराणा सातत्याने तुमचा विरोध असतो. अमरावती नको तिथं बलगोंता विषय आणण्यात काही अर्थ नाही आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्षप्रवेशाने मला काही वाटत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. काल मुंबई येथे अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पक्षप्रवेशामुळे मला काही वाटत नाही. भाजपमध्ये चांगली टीम आहे, उत्तम काम सुरू आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मी काय बोलायचं कोई भी बात करना चाहिए तो वो हिसाब से करना चाहिए. दुख न लगे. वो तो बात सही है. राजनीति में बदलाव होते रहते हैं. सिचुएशन बदलते रहती है और किसी के बारे में व्यक्तिगत बोलना उचित नहीं है. ये बात तो सही है. नाही मला काही वाटत नाही. चांगली टीम आहे भाजपमध्ये, उत्तम काम झालं. तरी भाजपला काय समज भाजप कारण काय? भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवली मुंबईतील अंधेरी जुहू बीचवर स्वच्छता मोहीम. मुंबईतील अंधेरी जुहू बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा किनारा लाभला आहे आणि ते स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता ही सेवा या माध्यमातून आम्ही याची सुरुवात केली आहे. स्वच्छ भारत अभियानाचं नाव घेताच पंतप्रधानांचे नाव डोळ्यासमोर येते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच देशभरात स्वच्छता मोहीम पुढे नेली. आपण एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे, त्यावर बंदी घातली आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत. एकनाथ शिंदे, राज्यपालांनी भूपेंद्र यादव यांनी मुंबईच्या अंधेरी जुहू बीचवर ट्रॅक्टर चालवताना शिंदे राज्यपाल आणि भूपेंद्र यादव यांची शपथ घेतली आहे. स्वच्छता दिवस आज आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आमचे महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन जी आहेत, केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र उपाध्याय जी आहेत, आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत, खासदार आमदार सर्वजण आहेत आणि सर्व NGO जे आहेत हे याच्यामध्ये सहभागी झालेत. आणि हा जुहूचा जो समुद्र किनारा आहे
आपण पाहतोय की अतिशय स्वच्छ रस्ते, गाव, शहरं स्वच्छ करतो, तसे समुद्रकिनारे देखील स्वच्छ ठेवणं ही देखील आरोग्याच्या दृष्टीने आणि निसर्गाच्या दृष्टीने अतिशय आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि म्हणून स्वच्छ भारत अभियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2014ला सुरू केलं आणि आपण 10 वर्षात बघतोय की त्याचा इफेक्ट किती आहे, अवेअरनेस किती आहे, लोकांमध्ये जागृती किती आहे. आणि म्हणून सगळे लोक आज नागरिक या स्वच्छता अभियानामध्ये एकत्र येतात. आणि आज खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी स्वतः इथे आलेत. मी त्यांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वागत करतो, कारण केंद्र सरकारने जे स्वच्छ भारत अभियान मिशन सुरू केलं आणि त्याचप्रमाणे आपण जे काल परवाच्या दिवशी 17 तारखेपासून अभियान सुरू केलं ते 2 ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे अभियान सुरू राहील. परंतु त्याचबरोबर आपण हे अभियान फक्त 15 दिवसापुरतं मर्यादित नाही, तर हा कायमस्वरूपी हे अभियान जे आहे स्वच्छ अभियान सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने स्वभाव आणि संस्कार स्वच्छ अभियान याला नाव दिलेलं आहे. खरं माणसाचं स्वभाव आणि संस्कार देखील स्वच्छ असले पाहिजेत, कारण आपल्या देशाला पुढे नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतात विकासाच्या दृष्टीने. आणि स्वच्छतेच्या दृष्टीने देखील आपण नागरिकांनी सजग असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेलं आहे, त्याच्यावर राज्य सरकार कारवाई करते. आणि आज कितीतरी NGO आपण पाहिले की ते NGO समुद्रकिनारे आज आपल्याला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. काही देश तर समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटनावर चालतात. आणि म्हणून पर्यटनासाठी हे सगळे समुद्रकिनारे स्वच्छ असले पाहिजेत. आणि म्हणून हे आजचं हे जागतिक स्वच्छ समुद्रकिनारे हे अभियान जे आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. मुलांनी देखील कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे, आज चांगली चित्र काढली आहेत. कारण आपला समुद्रकिनारा स्वच्छ कसा ठेवायचा, लोकांमध्ये जनजागृती कशी आणायची, यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहे. आणि त्याचबरोबर आज मी एवढंच सांगेन की जो बीच कॉम्बर आज मी होतो, भूपेंद्र यादवजी आणि आमचे राज्यपाल महोदय. आता बीच कॉम्बर हा आपल्या वाळूमधल्या कचरा असेल, दगडविटा असतील, बॉटल्स असतील, प्लॅस्टिक असेल, हे सगळं काढण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी आहे. आता कोणीतरी म्हणेल की ट्रॅक्टर चालवला, हा ट्रॅक्टर नाही आहे म्हणून आधीच सांगतो तुम्हाला की हा बीच कॉम्बर आहे. आणि तो बीच कॉम्बरमुळे हे प्रदूषण महामंडळाने किती बीच कॉम्बर दिले आहेत, आपण 14 बीच कॉम्बर दिलेले आहेत. आणि त्यामुळे जसं आपण किनारे स्वच्छ करतो संपूर्ण मुंबईतले, महाराष्ट्रातले, तसे बीच कॉम्बरचा देखील चांगला उपयोग होतो. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा या मोहिमेमध्ये, अभियानामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना शुभेच्छा देतो. आणि संस्कार आणि स्वभाव हे देखील सगळ्यांनी स्वच्छ ठेवावे. आता गणपती बाप्पा झालेला आहे, सगळ्यांना सुबुद्धी, सद्बुद्धी गणपती बाप्पाने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा आणि त्याचबरोबर नवीन एक रिसायकलची पॉलिसी आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांनी देखील या ठिकाणी जाहीर केली है। त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आज इस इंटरनेशनल कोस्टल क्लीनअप डे के अवसर पर मैं बहुत बहुत शुभकामनाएं सबको देता हूं। जैसे 17 तारीख से स्वच्छता ही सेवा है, ये अभियान शुरू हुआ, 2 अक्टूबर तक शुरू रहेगा, लेकिन सिर्फ 15 दिन का ये अभियान नहीं, ये कंटिन्यूस चलने वाला अभियान है। आपको पता है कि डीप क्लीन ड्राइव मुंबई में शुरू हुआ, पूरे महाराष्ट्र में डीप क्लीन ड्राइव शुरू हो गया। इसके वजह से ये पोल्यूशन भी कम हुआ है, लोगों में अवेयरनेस आया है, लोग काफ़ी लोग NGOs है, यहाँ के नागरिक है उसमें शामिल होते हैं। और ये जो स्वच्छ भारत अभियान 2014 में आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने शुरू किया, उस वक्त कई लोगों ने उसके ऊपर टीका टिप्पणी की थी, ये इवेंट है, लेकिन आज हम देखते हैं
उसका क्या इम्पैक्ट है, उसका क्या परिणाम है, ये आज हम पूरे भारतवर्ष में देखते हैं। और इसलिए महाराष्ट्र को भी स्वच्छ महाराष्ट्र ऐसा पुरस्कार भी मिला है। और इसलिए आज मैं ये भी कहूँगा कि हमारे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जी ने एक रिसाइकल की पॉलिसी भी अनाउंस की है। इसके तहत भी सभी महाराष्ट्र को फ़ायदा होगा। महाराष्ट्र में स्वच्छता के लिए बहुत ही लोग अवेयर है और सभी लोग इसमें शामिल होते हैं। इसलिए मैं जिन्होंने आज इस अभियान में सहभाग लिया है, अपना योगदान दिया है, उन सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और आप लोगों को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर पारडी पोलीस स्थानकात दाखल। अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी जाब विचारण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर नागपूरमधील पारडी पोलीस स्थानकात दाखल झाल्या। 15 सप्टेंबर रोजी नागपुरातील पारडी परिसरातील एका घरात घुसून 9 वर्षाच्या नाबालिग बालिकेवर अत्याचार करण्यात आला होता। तब्बल 5 दिवसांनी काल रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आज सकाळी मुंबईच्या माजी महापौरांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या नागपुरात शहरातील पारडी पोलीस स्थानकात दाखल झाल्या आहेत। माझ्यासोबत आमच्या नगरसेविका निधी शिंदे आलेले आहेत, आमच्या गोरेगावच्या विधानसभा संघटक आमच्या शालिनीताई सावंत आलेले आहेत, शाखा प्रमुख आमच्या सोनाली मात्रे आलेले आहेत आणि इथले किशोर असतील, नंतर ते आमचे सगळे पदाधिकारी आहेत। इथे बाजूलाच राहणारे अलका दलाल आहेत, बोधनवार आहेत, आमच्या अन्नपूर्णा ताई सुरेखा ताई आहेत। हे सांगण्याचं प्रयोजन का, तर इथे सर्वजण सामान्य जनतेसाठी झटतंय। ही इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आमच्या प्रियांका चतुर्वेदी, त्याच्यानंतर ऋतुजा लटके आणि विशाखा राऊत यांनी 18 तारखेला आम्हाला शक्ती कायदा कार्यान्वित करा अशा पद्धतीने आम्ही पत्र घेऊन आलोच होतो त्या पोलीस स्टेशनला, तिथल्या DCP ACP कमिशनरना देण्यासाठी, कलेक्टरला देण्यासाठी। पण त्यात दुर्दैवाने ही घटना घडली आणि आमची तारीखही आज होती। आम्ही काही अत्याचारी कुटुंबाच्या बरोबर थोडीशी चर्चा केली। ते कुटुंबाचं घर पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर पूर्ण परिसर स्मार्ट सिटीमध्ये, आणि आजही जर मातीच्या घरात नुसत्या तीन पत्र्यांच्या घरात अशा 2 मुली किंवा जिथे जिथे तरुण मुली, लहान मुली असतील तर असे नराधाम हे हेरत असतात आणि अशा नराधामावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। ही अख्ख्या देशातून आता उठाव होतोय। स्मार्ट सिटीमध्ये ही सिटी अजूनही डेव्हलप झालेली दिसत नाही। पोलिसांना पण मी सांगितलं की पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे, पण पोलिसांना त्या नराधामांनी 4 दिवस चकवा दिला, लकवा दिला आणि सापडला नाही। काल तो सापडला, त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन। पण आज मात्र ती केस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि अशा नराधामांना हे सरकार म्हणजे आता सगळ्यांच्या माध्यमातून आलं आहे की गृहमंत्री जे आमच्या राज्याचे ते नागपूरचेच आहेत, 100% त्यांच्यापर्यंत ही केस गेली असणार। पोलिसांवर 4 दिवस पोलिसांवर त्याचा तपास का लागला नाही ह्याचा पण शोध घेतला पाहिजे। आज पोलिसांनी केलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही केलं आहे। आणि आदित्य उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा कळलं त्याच वेळेला त्यांनी किशोर कुमेरियाकडे माझ्याकडे संपर्क करून तुम्ही त्यांना भेट द्या, नाही करा। आज ते कुटुंब शिवसेना आदित्य उद्धव ठाकरे यांनी ते आम्ही दत्तक पद्धतीने घेतलं। त्या मुलींचं शिक्षणाचा खर्च अगदी लग्न होईपर्यंत, आणि आम्ही हे जे बोलतो ते करतो।